नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या मराठी इन्फॉर्मेशन या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करून घ्या। आज बघणार आहोत आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 म्हणजे पोकरा 2.0 असे देखील म्हणतात याला। आता पोकरा 2.0 चे फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत। त्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला बघूया। तर मी हा फॉर्म मोबाईल मधून भरत आहे, तुम्ही पण घरी बसून मोबाईल मधून भरू शकता। संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे समजवल्या जाईल आणि अशाच प्रकारे तुम्ही मोबाईल मधून भरा। कुठे नेट कॅफे मध्ये जाण्याची गरज नाही, कुठे जाण्याची गरज नाही, फक्त आपला मोबाईल आणि आपण होऊन जाते सगळं काम। तर डिस्क्रिप्शन मध्ये या लिंक दिलेली आहे, तर तिथून टच करायचं आणि लिंक वर जाऊन ही वेबसाईट दिसेल अशा प्रकारे। चला आता आपण फॉर्म भरूया। तर शेतकरी लॉग इन कृषी व्यवसाय असं वेबसाईट मध्ये लिहिलेलं आहे। तर आपल्याला शेतकरी म्हणून निवडायचे आहे। तर ॲग्रीस्टॅक आयडी नाहीतर आधार कार्ड एंटर करायचं आहे। तर इथं दिलेलंच आहे आपल्याला फार्मर आयडी वगैरे टाकायचं, तुमचं जे असेल ते नंबर वगैरे। तर खाली उदाहरण म्हणून असते ते उदाहरण सोडवायचं आणि सत्यापित करा याच्यावर क्लिक करायचं। केल्यानंतर एक बॉक्स येईल, त्याच्यात आधार OTP असं लिहून आलेलं असते। हे जे रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP येईल हा, ते OTP टाकून घ्यायचे आहे। नंतर ते बंद करा, ते बॉक्स मध्ये दिसत आहे बंद करा, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला, मग ते निघून जाईल। नंतर इथं OTP ते अंक टाकून घ्यायचे व्यवस्थितपणे। पुन्हा OTP पाठवायचा असेल तर ते पण ऑप्शन आहे खाली, जर कोणाचं व्यवस्थित येत नसेल तर। लॉग इन करा यावर क्लिक करायचं आहे खाली। OTP वगैरे सर्व टाकल्यानंतर यशस्वी झाला, पुढे जा, नोंदणी यशस्वी असं ऑप्शन येते। आपली नोंदणी यशस्वी झाली आहे, कृपया आपली माहिती पूर्ण करा। नंतर इथं सर्व माहिती आपली वैयक्तिक माहिती आलेली दिसून येत आहे आपल्याला। मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर करू शकता। तर तुमचं पण अशीच वेबसाईट जी माहिती असेल ती भरत चला पुढे पुढे। इथं विचारलेलं आहे अपंगत्व आहात का तुम्ही, तर असेल तर होय टाका, नसेल तर नाही टाका। जात विचारत आहे तुमची कोणती जात आहे, तर इथं जात निवडून घ्यायची आहे आपल्याला। प्रोफाईल अपडेट करा याच्यावर क्लिक करायचं आहे। सक्सेस फार्मर प्रोफाईल अपडेटेड लिहिलेलं आहे, तर बंद करा वर क्लिक करायचं आहे। नंतर पुढे जा असं ऑप्शन येईल, पुढे जा। तर अशा प्रकारे सर्व माहिती दिसेल तुम्हाला। पुन्हा पत्ता माहिती, च्या आधार कार्डवर जो पत्ता आहे जशास तशी माहिती सर्व इथं आलेली आहे। पत्ता, जिल्हा, राज्य हे सर्व त्याच्यावर आलेलं दिसेल तुम्हाला। इथं मी ब्लर केलेलं आहे कारण की पर्सनल माहिती असते म्हणून। जर तुम्हाला पत्ता बदलायचा असेल तर बदलू पण शकता। तर अशा प्रकारे व्यवस्थित पत्ता ज्यांना चेंज करायचा असेल ते पिन कोड वगैरे तर ते सर्व इथं दिलेलं आहे। प्रोफाईल अपडेट करायच्यावर क्लिक करायचं आहे, नंतर सक्सेस दाखवेल, नंतर पुढे जावर क्लिक करायचं आहे। आता बघा प्रकल्प गावातील जमिनीचा तपशील दिलेला आहे सर्व येथे दिसेल तुम्हाला। तर तुमच्या फार्मर आयडी वरून येथे सर्व डिटेल्स घेतलेली असेल, तुमच्या शेताची डिटेल्स, सर्वे नंबर, तालुका, नंतर गाव, किती जमीन आहे तो
ते पूर्ण सर्व माहिती इथं दिलेली आहे। इथं पाण्याचा स्रोत, जर पाण्याचा स्रोत अवेलेबल असेल तर नसेल तर संपादित करा वर क्लिक करून तुम्ही इथं होय नाही करू शकता। ऊर्जा स्रोत उपलब्ध आहे का, तर होय नाही असं करून सेव्ह करून टाकायचं आहे। जर करायचं असेल तर करा, नाहीतर राहू द्या। जर हे तिन्ही वैयक्तिक माहिती, पत्ता, जमिनीचा तपशील हे सर्व झालेलं असेल तुमचं, तर इथे एक नवीन बॉक्स दिसेल तुम्हाला, नवीन बाबीसाठी अर्ज करा म्हणून, तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे। तर इथं दिसत असेल घटकाचे नाव, तर घटकाचा गटमध्ये अशी लंबी लिस्ट दिसत आहे। तर त्याच्यापैकी तुम्हाला कशासाठी अर्ज करायचा आहे त्याच्यावर क्लिक करायचं। नंतर घटकाचे नाव असं दिसेल तुम्हाला, जे तुषार सिंचन वगैरे जे करायचं असेल, ठिबक सिंचन, त्याच्यासाठी अर्ज करा। काहींना गाई गोठ्यांसाठी ते पण अर्ज करू शकता। तिथं लिस्ट दिलेली आहे, त्यापैकी तुम्हाला ज्याचा अर्ज करायचा असेल त्याचा करा तुम्ही। आम्ही तुषार सिंचनसाठी अर्ज केलेला आहे। त्या घटकाचा प्रकार वगैरे ते टाकून घ्यायचं। नंतर पुढे जा यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला येथे पूर्ण त्याची डिटेल दिली जाईल, म्हणजे की पात्रता आणि निकष दिले जातील। सदर घटकाकरिता त्या क्षेत्राकरिता इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ अनुज्ञेय नाही। ही पूर्ण डिटेल तुम्हाला वाचून घ्यायची आहे। नंतर खाली पुढे जावर क्लिक करायचं आहे आणि येथे पण ही सर्व माहिती पूर्ण वाचून घ्यायची आहे। वृक्ष लागवडसाठी केलेला आहे, तर ही सर्व माहिती वाचून घ्यायची आहे। पुढे जाऊन दुसऱ्या करायचं आहे। पुढे जावर क्लिक केल्यानंतर बघा येथे तुमचे गाव, सर्वे नंबर, येथील पूर्ण डिटेल येथे येऊन जाईल। त्यानंतर वृक्ष लागवडसाठी मागणी करावयाचे क्षेत्र किती हेक्टर आहे, किती गुंठ्यामध्ये करायचं आहे ते तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला पुढे जावर क्लिक करायचं आहे। तर मी इथं टाकून घेत आहे किती आर वगैरे, पुढे जावर क्लिक करायचं आहे। तर आता येथे तुम्हाला माहितीची पडताळणी करा, म्हणजे तुम्हाला किती हेक्टरचं ते सर्व माहिती दिलेली आहे। जर काही बदलायचं असेल तर संपादन करा याच्यावर क्लिक करायचं आहे, नाहीतर अर्ज करण्यासाठी पुढे जावर क्लिक करायचं आहे। तर तुम्हाला इथे अटी व पूर्ण गोष्टी दिसतील की तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचं पालन करायचं आहे, काय काय करायचं आहे। तर ते मी नमूद केलेल्या सर्व अटी व शर्ती मान्य करतो याच्यावर क्लिक करायचं आहे। नंतर पुढे जा वर क्लिक करायचं आहे। आता येथे तुम्हाला स्वयं घोषणा दिसेल, तर याच्या प्रत्येक बॉक्सला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे येईल, तुम्हाला दिसत असेल। तर सबमिट करावं जायचं, सबमिट करायला क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर बघा ज्या गोष्टीसाठी अर्ज भरलेला आहे, जसं की आपलं ठिबक सिंचन अर्ज सबमिट झाला आहे असं तुम्हाला पॉपअप येईल। तर आता इथं प्रिंट काढा नाहीतर डाउनलोड असं ऑप्शन येईल, तर ते ग्रीनमध्ये दिसत आहे, तर त्याला डाउनलोड प्रिंट वगैरे काढून घ्यायची आपण। त्यानंतर इथं माझे अर्ज असं ऑप्शन येत आहे त्या बॉक्समध्ये, तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे। तर क्लिक केल्यानंतर माझ्या अर्जावर
तर तिथं तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती वगैरे सर्व दिसेल, पडताळणी वगैरे काय स्थिती आहे आपल्या अर्जाची। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।